भूमिका तुमची आहे. राजोदा पड्याळ माझे आज तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. हे तुमचं काम आहे आणि खरोखर तुम्ही ते अगदी प्रामाणिकपणे इमाने इतबारे करता याचा मला अभिमान वाटतो. निश्चितपणे तुम्हालाही मानाचा मुजरा करतो. म्हणायचं आहे का? म्हणायचं का? आता आळवण्या करीत राहीत नाही जास्त. ऐका फक्त काय म्हणायचं आहे. शेतकरी काय म्हणतोय? जो तुटलेला आहे मनातून, जो खचलेला आहे मनातून, तो काय म्हणतोय का गाण्याला? अरे परत न्यायचं असेल, दिलेलं गेल्या वर्षी, परत न्यायचं असेल तर देऊच नको. हे गडा, अरे हे लंबोदरा एकदंता, जर परत न्यायचं असेल, परत घ्यायचं असेल तर देऊच नको. भरलेली ओंजळ माझी रिकामी होऊ देऊ नको. काय म्हणतो शेतकरी? परत न्यायचं असेल, घ्यायचं असेल तर आम्हाला देऊच नको. भरलेली ओंजळ माझी रिकामी होऊ देऊ नको. अरे निष्ठुर असा गणा तू होऊ नको. अरे या भोळ्या भाबड्या भक्ताचा अंत गणेशा तू पाहू नको. शेतकरी म्हणतो गणा द्यायचं तर दे, खुल्या मनानं दे. देवा द्यायचं तर खुल्या दिलानं खुल्या मनानं दे. आमचा हातचा घास, आमच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नको. जसं गेल्या वर्षी नेलंस महापुरामध्ये, यंदा तर पेरणीच होऊन द्या दिलीस. म्हणून म्हणतोय ऐका पुढचा शेर. फक्त आता शेरोशायरी मध्येच याच्या पुढचे कार्यक्रम आपण करूया. काय म्हणतोय? 5 दिवस गणा तुला भक्ती भावाने पूजला. 5 दिवस गणा, काय 1.5 दिवस, काय 10 दिवस, काय 21 दिवस, तुला भक्ती भावाने पूजला. अरे भरलेला शिवार खळा माझा गेल्या वर्षी सगळा पावसाने भिजला. दिवाळीत पाऊस होता गेल्या वर्षी. म्हणून म्हणतोय 5 दिवस गणा तुला भक्ती भावाने पूजला. भरलेला शिवार खळा माझा पावसाने भिजला. काय करावे आता, काय करावे आता, अरे सुचेना मजला. अरे उभ्या जगाचा पोशिंदा मी काल रात्री उपाशीच निजला. सगळ्या जगाचं पोट भरतो शेतकरी राजा माझा. राजा म्हटलं गेलं त्याला. सगळ्या जगाचं पोट भरतो, पण त्याच्या वाट्याला काय येतं मित्रांनो, जो शेतकरी आहे त्याला कळतं. म्हणून म्हणतोय मित्रांनो, शब्दाची मर्यादा आणि शब्दाची किमया आहे. शब्दांचे जादूगार इथं बसलेले आहेत, त्यांची नावं मी घेत नाही. ऐका, म्हणून म्हणतोय चलो लगाएंगे कालीचा. हात बल मी झालो श्री गणा. मी काकुळतीला आलोय गणेशा. आता तूच सगळं सांभाळणारा, तुझ्या हाती सगळा शेतकरी राजा म्हणतोय. काय म्हणतोय? अरे हात बल मी झालो श्री गणा. आता सरा तुझ माझा. हात बल मी झालो श्री गणा. आता सरा तुझ माझा. कोण म्हणत? त्या शेताच्या बांधावरून हा, त्या शेताच्या बांधावरून हा. अरे नवी तुला बळीराजा हो. हात बल मी झालो श्री गणा. आता सरा तुझ माझा. क्या बात.
हतबल मी झालो श्री गणा, हतबल मी झालो श्री गणा, आता आसरा तुझ माझा. त्या शेताच्या बांधावरून हा, त्या शेताच्या बांधावरून हा, विनवी तुला बळीराजा. हो हतबल मी झालो श्री गणा, आता आसरा तुझ माझा. हतबल झालो गणा, आता आसरा तुझ माझा. हतबल झालो धूर नको धूर, आता आसरा तुझ माझा. आणि म्हणून मित्रांनो, अंतरा मुखडा लिहिला मुखडा. आणि माझे महाराष्ट्रातले ख्यातनाम कवी गायक, ज्यांची मी अनेक गाणी मित्रांनो माझ्या मुखातून, लोकांना त्याचं वाईट वाटतं पण मी गायले. त्यांना मी मुखडा सांगितला की दादा, अंकुश दादा मोहिते वराने रेकॉर्ड करून ठेवा. मी त्यांना मुखडा सांगितलं, दादा मला मुखडा सुचलाय. माझ्या वडिलांप्रमाणे त्यांना मानतो, मला मुलगा म्हणतात, लेकाशिवाय बोलत नाही. त्यांना म्हटलं मुखडा सुचला असा. आज त्यांनी पहिल्यांदा, आज तुम्ही उद्या चौकशी करून बघा, खोपी गावामध्ये राहतात, खोपीकर आहेत. आज त्यांनी पहिल्यांदा भात लावणी केली. हा पहिला शेतकरी आहे ज्यानं मे महिन्यात पेरणी केली. आमची अजून पेरणी पण नाही, दाढी पण नाही आलेल्यावरती. ही खरी गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी मला अंतरे दिले, या गणाचे अंतरे. मुखडा मी लिहिला सचिन बुवाने, लेखासारखं मांडतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून भांडून घेतो. मुखडे घेतले, अंतरे घेतला, मुखडा मी लिहिला, अंतरे घेतले भांडून. कशा आहेत त्या ऐका. पेरणी आता मी केली चालू, पेरणी आता मी केली चालू, पेरणी आता मी केली चालू, पेरणी आता मी केली चालू. भात नाचणीवरी, भात नाचणीवरी लावली शालू, भात नाचणीवरी लावली शालू, भात नाचणीवरी लावली शालू, भात नाचणीवरी लावली शालू. एक नंबरची ज्वारी असते तिला शालू म्हटलं जातं. एक नंबरची ज्वारी जी आहे तिला शालू म्हटलं जातं. म्हणून म्हणतोय भात नाचणीवरी लावली शालू, कणसट पोरी लागतील डोलू, सांग पावसाला नको हाई दोस घालू, सांग पावसाला नको हाई दोस घालू. येऊ नको आता पडून जा, पावसाला हाई दोस घालू. कणसट पोरी लागतील डोलू, सांग पावसाला नको हाई दोस घालू, सांग पावसाला नको हाई दोस घालू, सांग पावसाला नको हाई दोस घालू. चौथी पास, फार फार तर चौथी असतील. चौथी शिकलेल्या माणसाची लेखणी बघा. एखाद्या MPSC UPSC वाल्याला आजवल अशी लेखणी आहे. जमत नाही त्यांच्या गाण्याची कटिंग द्यायला. आणि म्हणून काही लोकांच्या पोटात दुखतंय असू द्या, पण मी मात्र अभिमानाने नाव घेतो. जे माझं आहे ते माझंच आहे. जे त्यांचं आहे त्यांचं मी नाव निश्चितपणे प्रत्येक कार्यक्रमात मी घेतोय आणि इथून पुढे पण घेणार आहे. माझ्या बापाला मीच अजरामर करणार आहे. म्हणून म्हणतो कर्जा पायी. आता सोसायटीवाले येतील, सोसायटीवालं कर्ज द्या, कर्ज घ्या, कर्ज घ्या. सोसायटीवालं गावाला, तिकडे नाही, मुंबईत नाही. कर्जा पायी सुचे ना काही, त्या कर्जा पायी सुचे न काही, उतरव माझा तो बोजा. हो हतबल झालो श्री गणा, आता आसरा तुझ माझा.
हतबल झालो श्रीगणा आता आसरा तुझ माझा हतबल झालो श्रीगणा आता आसरा तुझ माझा हतबल झालो श्रीगणा आता आसरा तुझ माझा याला 3 अंतरे दिले 3 अंतरे हा अंतरा माझा आहे मी जो आता गायलाय तो नाही पोशिंदा जगाचा असून मी उपाशी खेळ चालला हा माझ्या नशिबाशी मेहनत करून मी ठरलो रे दोषी वैतागुनी मी घेतली अफाशी कोकणातला शेतकरी करत नाही तरी पण मी शेतकऱ्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न केलाय म्हणून म्हटलो रोज पेपराच्या पानावरती असे मथळा एक तासा हो काय सांगतात शब्दांचे जादूगार आम्हाला शब्द पेरायला म्हणून म्हणतो ऐका मी आता मोठेपणा करायचं नाही मी निश्चितपणे ज्यावेळेस पुढची बारी होईल कोणी फरमाईश केली तर